कुत्र्यावर केला होता आणि हे तुमचे स्किनर याने कशावर केला होता? कबुतरावर केला होता. कशावर? कबुतरावर. कबूतर. अशा पद्धतीने आपल्याला लगेच क्लिक होतं की ह्या 3 अशा महत्वाच्या उत्पत्त्या कशात होत्या? सहचार्यवादी गटात होत्या. ओके, मग आता परत इथं पर्याय दिले असतील त्यांनी. काय दिले असतील? पर्याय. बघा पर्याय दिले का? हो. काय पर्याय दिले त्यांनी बांधवांनो? पर्याय त्यांनी दिलेले आपल्याला लगेच काय होतात? दिसून येतात की पहिला दिलाय अ ब क, दुसरा दिला ब क ड, त्यानंतर आपण जर बघितला तिसरा पर्याय काय दिला? अ ब ड, चौथा दिला अ ब क ड, वरील पैकी सगळे. सांगा बरं याचं उत्तर काय आहे? मग चला मी बरंच तुम्हाला अर्ध सोपं करून दिलंय. उत्तर सांगायचं काय आहे? चला मेसेज करा. 3 3 3 3 3 3 3 3. चलो 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 चलो. बघा आता स्क्रीनकडे लक्ष द्या. बघा पहिलं काय? अ, इथं हाई अ. दुसरं काय? ब आहे ब. तिसरं काय पाहिजे? ड पाहिजे होतं आपल्याला. इथं क दिलंय. क असल्यामुळं चुकलं. मग क हा पर्याय नसला पाहिजे. क इथं आहे म्हणून हे चुकलं. इथं क आहे का? इथं सुद्धा काय माहिती का? क असल्यामुळं हे पर्याय चुकला. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती येतो? 3 येतो. आता हे वाचायचं, खरं खोटं ठरवायचं, परत खाली पर्याय पाहिजे. याला कमीत कमी 2 मिनिटं लागते. तिकडे गणित 2 सोडून होते ना याच्यामध्ये. चला ओके, अशा पद्धतीने आपण काय करूया? आता थोडस पुढे जाऊया. आता बांधवांनो किती वेळ झाला बघा बरं. आपल्याला वेळ किती राहिला त्यानुसार मला करायला. वेळ सांगा किती राहिला आपल्याला? हा, अर्धा तास राहिला. ओके ओके, 30 मिनिटं राहिले. 30 मिनिटं राहिले. चालेल. आता याच्यानंतर बघा, शेषावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहे? आता आपल्याला नेमकी कोणती कन्सेप्ट माहिती पाहिजे? शेषावस्था. शेषावस्थेच्या बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने कोणती गोष्टी बाबी काय आहे? योग्य आहे. मग आता ज्या बालकाचं वय काय आहे माहिती का बांधवांनो? 1 महिना ते 2 वर्ष. ज्या बालकाचा बुद्ध्यांक हा जवळपास 85% काय झालेला असतो? विकसित झालेला असतो. जो बालक नेमकाच काय झालेला आहे? अब्रका अवस्थेतून बाहेर आलेला आहे. जो बालक नेमका नाजूक आहे, त्याची शारीरिक काय होत आहे? झपाट्याने काय होत आहे? वाढ होत आहे. अशी बेसिक गोष्टी आपल्याला माहित असल्याशिवाय आपल्याला याचे उत्तर देता येणार नाही. आता पाहू त्यांनी काय काय टाकले. शिशु शाळेतून विद्यार्थ्याला दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असतात. आता आपल्याला जर औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 जर प्रकार माहित नसले, अनौपचारिक म्हणजे काय आणि औपचारिक म्हणजे काय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताच येणार नाही. चला मग हे योग्य आहे का अयोग्य आहे? बरं योग्य आहे का अयोग्य आहे? शिशु लहान मुलगा आहे नेमका, याला औपचारिक पद्धतीने शिकवावं लागेल का? घ्यायची छडीन बमकायची त्याला दररोज? पाडेपाठ केले नाही, अभ्यास केला नाही, काही केला नाही. हा बरोबर बरोबर. चला रॉंग रॉंग. बरोबर आहे. जे काही लहान मुलं असतात त्या मुलाला कोणतं शिक्षण दिलं जात असतं? अनौपचारिक शिक्षण. त्याला परीच्या कथा, छोट्या छोट्या कथा ह्या काय केल्या जात असतात? सांगितल्या जात असतात. त्या जर त्या मुलाला तशा पद्धतीने त्याला छानसं वळण लावलं जात असतं, त्याला लगेच काय लगे पाटीन पेन्सिल हातात देऊ नये. कोण म्हटलं? जीन पियाजे सांगतात की 2.5 वर्षापेक्षा कमीच्या मुलाला पेन्सिल हातामध्ये देऊ नये. ठीक आहे, चला पुढे पहा बांधवांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा काय झाला? चुकला. त्यानंतर शिक्षण कार्याची कालमर्यादा कमी वेळेची असावी. हो, जास्त वेळेची नसावी. तुम्ही बघा ना, 2.5 वर्षाचे जे मुलं असतात, 2 वर्षाचे जे मुलं असतात, की साधारणतः प्ले ग्रुप मध्ये आपण त्यांना टाकतो. 2.5 तासच त्यांची शाळा असते. किती तास असते? 2.5 तास. हे अगदी काय आहे? अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा बांधवांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय 3, बालकांना चांगल्या सवयी लावाव्या. आता जिथं काही लय मोठं तत्वज्ञान नाही सांगायचं आपल्याला, थॉर्नडाईकचं त्याला, तर इथं बालकाला चांगल्या काय लावाव्या? सवय लावाव्या. हे विधान सुद्धा काय आहे? अगदी काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात. हो, छोट्या छोट्या मुलांकडून अनेक कृती. आई जर हुशार असेल तर पहा तुम्ही युट्यूबवर कसले भारी 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 व्हिडिओ यायला लागलेले. तर ती आई आणि ते मुलगा दररोज व्हिडिओ बनवण्याचंच काम सुरू आहे लॉकडाऊन मध्ये. तर अशा पद्धतीने इथं हे पर्याय आल्यानंतर परत खाली पर्याय येते का बघा. आता इथं परत आले पर्याय. मग आपल्या याच्यातला कोणता पर्याय चुकलेला आहे?
तिथं प्रॅक्टिस पाहिजे. कोणता पर्याय चुकलेला आहे? पहिला पर्याय चुकलेला आहे. मग साहजिकरित्या पहिला इथं म्हणून हे चुकलं. इथं या ठिकाणी हे आहे परंतु आपले 3 गोष्टी बरोबर आल्या म्हणून हे चुकलं. या ठिकाणी इथं कोणता आहे? हा या ठिकाणी दिलेला आहे ब क ड, ब क ड. यस, हे असायला पाहिजे. इथं काय होतंय? इथं असल्यामुळे हे चुकलंय. बघा बरं तुमचा पर्याय बरोबर आला का? यस, सगळ्यांचा बरोबर आलाय. बरं चला, बरं मी जे काय बोलतो हे माझी स्पीड तुम्हाला मॅच होईल का जास्त स्पीड नाही करायला लागलो मी? कमेंट करा की माझ्या बोलण्याचा आणि तुमच्या आकलनाचा काही फायदा व्हायला तुम्हाला. समजतंय सगळं? तुमच्या माहितीचं सांगायला लागलो का आणखीन दुसरा एखादा घटक घेऊ? हे तुम्हाला बोर वाटायला? ओके ओके, चालले चालले मेसेज चालले. पण तुम्ही लिंक पाठवली नाही राव. तुम्ही जर तुमच्या प्रत्येकाने एका एका मित्राला जर लिंक पाठवली असती तर इथं आतापर्यंत 1000 मुलं काय झाले असते? जमा झाले असते. किती झाले असते? 1000. तर त्यामुळे तुम्ही जवळच्या 1-2 व्यक्तीला आवर्जून टाका. तुमचे जर जिल्ह्यामध्ये ग्रुप असेल तर होऊ द्या सगळ्यांचा फायदा. आणि ही टेक्निक मी अजून महाराष्ट्रात कुणाला सांगितली नाही. हे पहिल्यांदा शिकवतोय मी. ओके चला, मग आता अशा पद्धतीने बांधवांनो इथं ज्ञान आकलन उपयोजन. आता एक लास्टचा प्रश्न काय करू आपण बघू आणि आपण थांबू. तरी आता प्रश्न संपले. आता ज्याची आपल्याला काय करायची होती, वाट पाहायची होती, जे मला तुम्हाला नेमकं सांगायचं होतं आणि महाराष्ट्रात ते आतापर्यंत कोणी केलं नाही. कुमावत सर सारख्या चांगल्या शिक्षकाच्या सानिध्यात राहिल्यामुळं, त्यांचा एक आदर्श घेतल्यामुळं सुचलं थोडस की अपयशाचं कारण नेमकं काय आहे, काय असं मुलं हे करतात. मग हे नेमकं मी आता 8-10 दिवसापूर्वी काय केलं, तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2 याच्या दोन्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या, जवळपास 13-14, आणि त्याच्यातनं मी टॉपिक बाहेर काढले की नेमका कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. तर मला दरवेळेस सातत्याने आढळलं की जवळपास 30 टॉपिक हे आपले, साधारणतः 30 ते 35, पण 30 अति महत्वाचे. त्या 30 टॉपिक पैकी फक्त दरवेळेस 22 टॉपिकवरतीच प्रश्न विचारले जातात. किती? 22 टॉपिकवर. मग आता ते 22 टॉपिक तरी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कोणकोणते आहे. शेवट एकदम शेवटीकडे चाललं आपलं व्याख्यान. मग या ठिकाणी आपण जर बघितलं, पेपर 1 असो किंवा 2 असो बरं का, दोन्हीची सरासरी ना काढलेलं आहे मी हे. आणि लक्षात ठेवा, पेपर 1 महत्वाचा आहे का 2 महत्वाचा आहे? चला कमेंट करून सांगा बरं, ती माहिती आहे तुम्हाला तर सांगा. पेपर 1 महत्वाचा आहे का 2? चला सांगा. पेपर 1 महत्वाचा आहे का 2? ज्योती आपला सांगा लागला बाबा. चला 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 चला, जे काही बांधव एक म्हणत होते त्यांच्यासाठी सांगतो. तुमचं जर शिक्षण BA झालेलं नसेल, BSc झालेलं नसेल किंवा ग्रॅज्युएशन नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही पेपर 1 द्या. पण ज्या बांधवाचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय, BSc झाली, BCom झालंय, त्या बांधवांनी पेपर क्रमांक 2 चा अभ्यास करा. कारण तुम्हाला जर का 6 ते 8 या वयोगटाला शिकवायचं असेल आणि या जागा जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त आहे, आणि जर का उदाहरणार्थ तुम्ही पहिला पेपर पास झाले आणि दुसरा नापास झाले तर तुम्हाला वरच्या वयोगटाला शिकवता येणार नाही. कारण अगोदरच जिल्हा परिषद संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षक भरलेले इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे. त्यामुळं आता तुम्हाला 6 ते 8च्या जागा जास्त आहे. आणि तुमच्या माहितीस्तव कान टाऊ करून ऐका, दुसरा पेपर जर तुम्ही पास असेल तर पहिला पेपर पास व्हायची गरज नाहीये. काय म्हणतो मी? दुसरा पेपर जर पास असेल, पहिला पेपर पास करायची गरज नाहीये. उदाहरण, मी पहिला पेपर दिलाच नव्हता कारण मला माहिती होतं 1ली ते 4थीच्या लेकराला आपण कसं शिकू शकतो. आधी DED कॉलेजला शिकवलं, BEdला शिकवलं, आता इतक्याला अनवयाला शक्यच नाही. तर मग मी नेमकं दुसरा पेपर पास आहे. मग मला काय खालच्या वर्गावर माझं अप्रूव्हल निघत का? निघतं. 5वी ते 10वी अप्रूव्हल निघतं. त्यामुळं पेपर क्रमांक 2 कुणासाठी? ज्याचं ग्रॅज्युएशन किंवा BEd झालेलं आहे. ओके, हा चला. म्हणून पेपर 1 पेक्षा पेपर 2 हा अवघड आहे, खास करून मानसशास्त्राचा खूप अवघड आहे. त्यामुळे पेपर 2ची चांगली तयारी केली तर आपोआप पहिल्याची तयारी होती. कारण पहिल्याचे प्रश्न सगळे ज्ञानावर आधारित आहे.
आकलनावर सर्वात जास्त प्रश्न आहे पेपर 2चे. ओके, आता मी जे काय सांगतो ते आता कान टावकारून ऐका, वाटलं तर तुम्ही लिहून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. ओके, पहिला घटक आहे मानसशास्त्राच्या पुस्तकातला तुमचा मानसशास्त्रज्ञाचे योगदान. आता मानसशास्त्राचे योगदान याच्यामध्ये तुमचा अरिस्टॉटल, प्लेटो, क्विटिलियन, तुमचा मॅकडुगल, विल्यम वुंड, फ्राइड, त्यानंतर तुमचे किंग, मॉर्गन रॉबिन्स आणि वॅटसन, हे सगळे शास्त्रज्ञ ह्या प्रकरणात येतात. मग आता हे 2013ला याच्यामध्ये किती प्रश्न आले? 3. 2014ला आलाच नाही, पण 15ला 2 आले, 17ला 2 आले, 18ला 3 आले आणि 2019-20 इथं 20 आहे बरं काय, की पेपरची तारीख होती 19 आणि पेपर झाला 20ला, म्हणून 20ला किती आला? 1 प्रश्न आला बांधवांनो, 1 आला. आणि आतापर्यंत या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले गेलेले? 11. किती प्रश्न विचारले गेलेले? 11 विचारले गेलेले. आता हे तुम्हाला कळलं याच्यात कोण कोण आहे. नंतर आहे बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्र हा टॉपिक तुमच्या शालेय पाठ्यपुस्तकात नाहीये बांधवांनो, आपल्या डीएड बीएडच्या. हे केंद्र सरकारची कन्सेप्ट आली आहे. मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र हा मूळ आपल्या अभ्यासाचा विषय, परंतु मानसशास्त्राच्या अनेक 13-14 शाखा आहे, त्याच्यापैकी बालमानसशास्त्र आहे. मग याच्यावर सर्वात प्रथम संशोधन किंवा कार्य केलं होतं प्लेटोनी. प्लेटो सर्वात प्रथम इसवी पूर्व 300 मध्ये म्हणले होते रिपब्लिकन नावाच्या ग्रंथामध्ये की मुलाची बुद्धिमत्ता ही भिन्न भिन्न असते, म्हणून त्याच्या आवडीनुसार त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण द्या. त्यापासून म्हणजे प्लेटो पासून तर ताराबाई मोडक, अनुताई वाघ म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 1960 पर्यंत याच्यामध्ये जवळपास 13 शास्त्रज्ञ आहे. ह्या 13 शास्त्रज्ञाचा अभ्यास आपल्याला बालमानसशास्त्रात करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे 2013ला बघितलं तर प्रश्न विचारला नाही, 14ला 2 विचारले, 15ला 1 विचारला, 18ला 1 विचारला आणि आतापर्यंत याच्यावर 4 प्रश्न आहे. आणि आपण जर याच्यात बघितलं जीन पियाजे, हे जीन पियाजेवरच आलेले 4 काय माहिती का प्रश्न आहे. बालमानसशास्त्राचे ते खऱ्या अर्थाने काय आहे माहिती का, त्यांनी भरीव असं कार्य आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यानंतर आपला डीएडचं पुस्तक फडके असेल, सुविचार असेल, त्याच्यामधलं जे काही मटेरियल आहे त्याला शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हणतात. आता जे शिक्षणाच्या संदर्भातलं शास्त्र त्याला मानसशास्त्रच म्हणणार, कारण ह्या घटकातले इतर घटकामध्ये प्रश्न गेलेले म्हणून याच्यावर नेमकं शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आतापर्यंत 3दा विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे कधी 17, 18 आणि 19, म्हणून याच्यावरती प्रश्न 3च आतापर्यंत विचारले गेलेले आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वात जास्त प्रश्न आलेला की कशाला अध्ययन म्हणायचं आणि कशाला अध्यापन म्हणायचं, ही जी काय आंतरक्रिया आहे विद्यार्थी आणि शिक्षकात, सातत्याने 2-3 प्रश्न विचारले गेले. 12 प्रश्न याच्यामध्ये 12, त्यामुळे याला सुद्धा आयएमपी करायचंय. पहिला घटक कोणता आहे? हा, आता सगळेच आयएमपी, पण लक्षात ठेवा हे गरजेचे आहे सर्वात जास्त. वेळ जर कमी असेल तर याला या ठिकाणी काय करू शकता तुम्ही? आयएमपी करू शकता. त्यानंतर शैक्षणिक उपपत्त्या, हे तर मोस्ट आयएमपी डायरेक्ट काय आहे? मोस्ट आयएमपी. उपपत्त्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. 2020ला बघितलं तर 5 प्रश्न होते, 18ला या ठिकाणी 2 प्रश्न होते, त्या ठिकाणी तुमचे 17ला प्रश्न त्याच्यावर विचारला नाही गेला, पण 15ला या ठिकाणी, 14ला आणि 13ला सुद्धा प्रश्न या ठिकाणी होता. आता तुम्हाला मी परत सांगतो थोडीशी माहिती. उपपत्त्या म्हणजे काय नुसतं त्याच्या नाहीये. उपपत्त्या या म्हणजे साहचर्यवादी मध्ये 6, ज्ञानात्मक मध्ये 6, 6 12 आणि आधुनिक मध्ये 2, 12 2 14, तुमच्या संक्रमणामध्ये 4 म्हणजे 12 4 16 आणि बुद्धिमत्तेमध्ये 5, 16 5 21 म्हणजे 21 उपपत्त्या आहे बांधवांनो. त्यामुळे हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे, सगळ्यात मोठा टॉपिक राहील लक्षामध्ये. चलो त्याच्यानंतर पहा पुढं की आपल्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक एक चॅप्टर आहे पहा डीएड फर्स्ट इयरला आणि बीएडला. त्या अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला जो घटक आहे अनुवंश आणि परिस्थिती, सातत्याने एक प्रश्न विचारला गेलेला आहे. ते आतापर्यंत किती प्रश्न झाले त्याचे? 6. त्यानंतर आपण जर बघितलं की तेच अध्ययनावर परिणाम करणारे घटक संवेद आणि अवबोध. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मार्क कुठं कमी पडलेले, तुम्हाला मार्क त्याच प्रकरणात कमी पडलेले. सातत्याने अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहेत 13, ते 13 घटक जर तुम्ही केले, कारण प्रत्येक घटकावर एक प्रश्न आहे, म्हणजे 13 प्रश्न विचारले जातात 30 प्रश्नापैकी. आणि तोच जर चॅप्टर कमी असला तुमचा किंवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कसे मार्क 30 पैकी 30 पडतील? कसं शक्य आहे ते?
मग आपल्याला माहिती पाहिजे ना काय येतं काय विचारते, नेमकं ज्या गावाला चाललं त्याच गावाच्या गाडीत बसायला पाहिजे. आपलं सगळं उलट व्हायला खेळ. शिक्षक आहे आपण, सामान्य व्यक्ती नाहीये. थोडं आचार विचार प्लॅनिंग करून अभ्यास करावा लागणार आहे. जिथं पाणी लागतं तिथंच खड्डा खांदायचं. तुम्ही चालले पहाडावर, कसं पाणी लागेल तुमच्या एरीला? ओके, चला चला आता आम्ही आलोय सांगायला, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पहा, संवेदनावरती सातत्याने एक दोन प्रश्न विचारले गेलेले आहे, त्यामुळं या ठिकाणी 7 गुण आपल्याला मिळतात. त्यानंतर संबोध प्रतिमा याच्यावरती दोन प्रश्न, इथं सुद्धा काय केलेले 7 प्रश्न विचारले गेलेले. तुमची कल्पना आणि विचार याच्यावरती सुद्धा साधारणतः बघितलं आपण 6 प्रश्न विचारले गेलेले. आणि स्मरणावरती मात्र बांधवांनो काय माहिती का, एकच प्रश्न विचारला गेलेला आहे स्मरणावरती. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्याच्यावर कधी विचारलं नाही त्याच्यावर विचारला जाऊ शकतो. स्मरण विस्मरण खूप महत्वाचं आहे आणि ती संकल्पना क्लिअर असावी. त्यानंतर अवधान आणि अभिरुची याच्यावरती सुद्धा 7 प्रश्न विचारले गेलेले. आपण या पहिल्या 10-11 प्रश्नात जर बघितलं तर तुम्हाला सर्वात जास्त मार्क देणारे प्रकरण कोणते बांधवांनो? 11 प्रश्नाचा पहिला मानसशास्त्राचं योगदान, 12 प्रश्नाचा कोणता अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि 10 प्रश्नांचा उपपत्त्या. म्हणजे मानसशास्त्राचं योगदान, अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि उपपत्त्या हे 3 घटक जर केले तर बऱ्यापैकी तुम्हाला यश मिळू शकतं. तसे सगळेच करा, परंतु हे टॉपिक करा तेव्हा तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडेल. त्यानंतर बांधवांनो, जो दुसरा टॉपिक आहे अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे तुमची ही प्रेरणा धारणा. यावरती 7 प्रश्न विचारले गेलेले, दरवर्षी 1-2 अपवादात्मक. आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे तुमचा 15 प्रश्न विचारला गेलेला, तो म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि ह्या बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या. हे बुद्धिमत्ता आणि उपपत्त्या याला IMP करा मोस्ट. हे जर नाही समजलं तर काही समजलं नाही. म्हणून बुद्धिमत्तेवरती सर्वात जास्त प्रश्न काय केलेले विचारले गेलेले. त्यानंतर पहा, आपल्या DED-BED पुस्तकात याचं कमी थोडं मटेरियल दिलेलं आहे. व्यक्तिमत्व आणि संरक्षण यंत्रणा ही तर दिलेलीच नाहीये, म्हणून ह्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. साधारणतः 2 वर्षापासून हे सातत्याने रिपीट होतंय. 4 प्रश्न इथं वाढले. त्यानंतर आणखीन एक मोस्ट IMP, तो म्हणजे बालकाची वाढ आणि विकास. याच्यावरती 15 प्रश्न आलेले. मागच्या 2000 या ठिकाणी 20 ला जर आपण बघितलं तर या ठिकाणी 19-20 ला या ठिकाणी त्या 3 प्रश्न आलते. दरवेळेस या ठिकाणी 2-3 येऊन 15 प्रश्न झाले. याला सुद्धा तुम्हाला IMP करावा लागणार आहे. त्यानंतर पहा बांधवांनो, अध्ययन संक्रमण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. 3 प्रश्न याच्यावर विचारले गेलेले आहे. त्यानंतर पहा 10 प्रश्न कशाला आहे या ठिकाणी हे विशिष्ट लक्ष गटातील बालक. हे आपल्या DED-BED सिलेबस मध्ये याचं जास्त वेटेज नाहीये, त्यामुळे हे सुद्धा 5 विशिष्ट लक्ष गटातील बालक आहे वेगवेगळे. त्या बालकाचा कुशाग्र बुद्धीचा असेल, सृजनशील बालक असेल, मंद बुद्धीचा बालक असेल, अल्पदृष्टी बालक असेल, त्यानंतर तुमचा अस्थिविकलांग बालक असेल, या सगळ्या बालकाचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि त्यानंतर जे आपण शिक्षक आहे, आपल्या शिक्षकाचे गुणवैशिष्ट्याला खूप कमी वेटेज दिलेलं आहे, कारण हे सगळं येलं म्हणजे शिक्षकामध्ये येतं. त्यानंतर पहा दुसरा, अध्यापन पद्धतीला मात्र चांगलं स्थान दिलेलं आहे. यामध्ये अध्यापन पद्धतीला किती आहे या ठिकाणी 15 प्रश्न याचे विचारले गेलेले आहे. 2017 मध्ये सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 प्रश्न आणि 2018 ला सुद्धा 4 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले. त्यानंतर अध्यापन प्रतिमाने ही वेगळी कन्सेप्ट आहे थोडी, म्हणजे ह्याचे भाऊ बहीणच आहे या ठिकाणी हे, त्यामुळे 8 प्रश्न तिथे विचारले गेले. आणि त्याच्यानंतर अति महत्वाचा कोणता प्रश्न आहे माहिती का आपला, हे विशिष्ट लक्ष गटातील बालक याला IMP करा. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी अध्यापन पद्धती याला सुद्धा IMP करा. आणि त्यानंतर शैक्षणिक मूल्यमापनला सुद्धा आपल्याला IMP करावं लागेल, अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मूल्यमापनाला 12 पुस्तक अभ्यास करावा लागेल. आणि शेवटचा तो म्हणजे शालेय आंतरक्रिया. हा शालेय आंतरक्रिया म्हणजे याला थोडक्यात लक्षात ठेवायचं, व्यवस्थापनातले बरेचसे जे घटक आहे ते घटक या ठिकाणी शालेय आंतरक्रियेमध्ये येत असतात. शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, पालक असेल, या सर्व गोष्टी. तर आता काय म्हणतात सर, स्क्रीनशॉट काढू देत जा सर. हो देतो देणार 100% देणार. मग अशा पद्धतीनं बांधवांनो हे काय आहे माहिती का, 22 घटक आहे. 2013 ते 2020 या काळात झालेल्या सगळ्या परीक्षेची याच्यामध्ये काय केलेली माहिती दिलेली आहे. तर आता अशा पद्धतीने आपण इथं काय केलेलं आहे बांधवांनो, हा चार्ट पाहिलेला आहे, हा अभ्यास आपण काय केलेला आहे पाहिलेला आहे. तर परत एकदा आपण काय करूया, याची सगळ्याची स्क्रीनशॉट घ्यायची, तुम्हाला काय चार्टची घ्यायची
मी काय करतो, याची पीडीएफ ग्रुपवर टाकून देतो ना. मी आपले कुमावत सरांकडे काय करतो, याची पीडीएफ देईल, ती तुम्ही त्यांच्याकडून नक्की घ्या. तोपर्यंत काय करा तुम्ही, हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे, यानुसार अभ्यास करण्यासाठी तुमच्या ते लक्षात येईल. ह्या चार्टचा काय करायचा, उपयोग करायचा. चला चला स्क्रीनशॉट काढा याचा. वन टू थ्री स्टार्ट. चलो ओके. चला दुसरा काढा आता. 1 2 3 स्टार्ट. ओके. चला अशा पद्धतीने आता हे का दिलं माहिती का मी तुम्हाला, हे देण्यामाग उद्देश हाच होता माझा की जेणेकरून तुम्हाला हे काय व्हावं, समजावं सगळं. आता एखाद्या घटकाचा अभ्यास करायचा तर कसा करायचा. तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले गेलेले, उपपत्त्यावर विचारले गेलेले. मग तुम्ही उपपत्त्याचा अभ्यास करत असताना सर्व उपपत्त्या एका पानावर आणल्या पाहिजे की कोणती उपपत्ती कुणाची आहे, काय आहे, ही तुमच्या काय आली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा टाइम आहे, तर नेमकं आपण तेवढा तो घटक काय करूया, घेऊया, जेणेकरून तुम्हाला नेमकं कळेल की अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, काय काय केल्याने माणसाला यश मिळतं, काय केल्याने काय मिळतं, अपयश मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होऊन जातील, समजून जातील. बघा बांधवांनो, तुम्हाला सगळ्यात जास्त अवघड जाणारा आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा परंतु न समजणारा जो घटक आहे त्याला उपपत्ती असं म्हणतात. मग नेमकं उपपत्ती म्हणजे नेमकं काय, ही व्याख्या सुद्धा एकदा काय गेलेली आहे, विचारली गेलेली आहे. आणि आपल्या ती काय यावी बांधवांनो, लक्षात यावी याकरता बघा, आता उपपत्ती म्हणजे नेमकं काय, मुळात तुम्हाला इथपासून सुरू करावं लागेल बांधवांनो. हे आता उपपत्ती म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय, ते कसे केले जाते, काय केले जाते, यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोग केले, ते निष्कर्ष काढले, ते व्यवस्थित त्या मांडले आणि आम्हाला जे काही तत्वज्ञान सांगितलं त्याला उपपत्ती असे म्हणते. आता अध्ययन का, कोठे, कसे, हे सगळ्या गोष्टीचे जे उत्तर तुम्हाला मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे, उपपत्तीमध्ये. आता याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे माहिती का, कार्य केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ते लगेच काय येतं माहिती का, लक्षात येतं. मग याच्यामध्ये प्राथम्याने सुरुवातीला 3 उपपत्त्या या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ह्या 3 उपपत्त्या सांगितल्या. मग पहिली कोणती, साहचर्यवादी उपपत्ती, दुसरी कोणती ज्ञानात्मक उपपत्ती, तिसरी कोणती आधुनिक. आतापर्यंत 2013 ते 20 ह्या चार्टच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही बांधवांनो. मग आपण चार्ट करताना असे चार्ट केले पाहिजे की इथून मागचेही प्रश्न त्याच्यात असले पाहिजे आणि पुढचे सुद्धा आलेले त्यात असले पाहिजे. हा चार्ट 2013ला मी काय केला होता माहिती का, माझ्या या पुस्तकामध्ये काय केला होता, मी टाकला होता. आणि 2013 पासून तर आतापर्यंत या पुस्तकाच्या बाहेर उपपत्तीवरचा सुद्धा काय आलेला नाही माहिती का, प्रश्न आलेला नाही किंवा गेलेला नाही. मग आपण अभ्यास करताना सुद्धा त्या पद्धतीने केला पाहिजे. हे काही पुस्तक आजचं नाहीये, आज मार्केटमध्ये ते काही उपलब्ध भेटत नाही. 2013ला माझ्याच कॉलेजच्या बऱ्याचशा मुलांनी काय केलं, आग्रह केला, म्हणून मी काय केलं होतं, टाकलं होतं. मग ज्या पद्धतीनं हे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये वेगवेगळ्या चार्ट मध्ये, याच्या बाहेर 2013 ते 20 एकही प्रश्न उपपत्त्यावरचा गेलेला नाहीये. कारण प्रश्न येताना एका उपपत्तीवर नाही येत. ते म्हणते की या उपपत्तीचे किती प्रकार आहे, मुख्य तर 3 लक्षात ठेवा येईल. कोणता, साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक. ते परत म्हणतील बांधवांनो की साहचर्यवादी उपपत्तीत किती प्रकार आहे मुख्यतः, तर मुख्यतः साहचर्य उपपत्तीवरती 3 प्रकार आहेत. कोणते, प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान आदी साधक अभिसंधान. आता नंतर तुम्हाला परत प्रश्न येतो की ही उपपत्ती कुणाची आहे,
तर लगेच लक्षात येतं आपलं थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उत्पत्ती आहे, प्यावला यांची अभिजात अभिसंधान उत्पत्ती आहे आणि स्किनर यांची साधक अभिसंधान काय आहे, उपपत्ती आहे. याच्यावरती आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न येऊन गेले आणि आपल्या सिलेबसला नाहीये, परंतु ते ह्या परिवारात येतात. जरी ते आपल्या घरात राहत नसले तरी आपले नातेवाईक कुठेतरी असतात ना, म्हणून ते थोडं बाहेरचे काही प्रकार यात टाकलेले आहे. आतापर्यंत एकदा त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, म्हणून आपल्याला ते नुसतं लक्षात ठेवावं लागेल की हे कोणत्या गटात किंवा कशात मोडतात. मग वॅटसन यांची वर्तनवादी उपपत्ती असेल, ग्रंथी यांची सानिध्य अध्ययन उपपत्ती असेल आणि हल्ली यांची पद्धतशीर उपपत्ती असेल. ह्या सगळ्या उपपत्त्या कोणत्या गटात येतात, साहचर्यवादी उपपत्तीच्या गटात. म्हणून साहचर्यवादी ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ह्या 3 आपल्या अभ्यासक्रमाच्या 1, 2 आणि ह्या 3 आणि ह्या 3 कोणत्या की ज्या या ठिकाणी आपल्या परिवारातल्या आहे, परंतु याचा सिलेबस आपल्याला नाहीये. तर मग ह्या 6 उपपत्त्या साहचर्यवादी गटात येतात. मग आजपर्यंत जेवढे प्रश्न आलेले ते प्रश्न या ठिकाणी ह्या चार्टच्या बाहेर जात नाही. तुम्हाला असे चार्ट करावं लागतील. चला स्क्रीनशॉट घ्यायचं पटकन, फास्ट पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके. नंतर बघा ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक मध्ये सुरुवातीला 4 उपपत्त्या आपल्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहे. मग आपण जर बघितलं कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती असेल, आसुबेल यांची अध्ययन अनुपदेशन उपपत्ती असेल, कोलर कोपटा यांची मर्मदृश्य उपपत्ती असेल, असे चार्ट बनावे लागतील आपल्याला. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले. त्यानंतर तुमचं ज्ञानात्मक उपपत्ती मधली नंतर जी महत्वाची उपपत्ती पहा बांधवांनो, तिचं नाव आहे आपला अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. कुणाची आहे ती, डॉक्टर ब्रुनर यांची उपपत्ती आहे. ही बऱ्याच वेळा तुम्हाला फसवण्यासाठी विचारली गेलेली आहे साहचर्यवादी गटात. मग आपल्याला लगेच कळतं की हिचं नाव ज्ञानात्मक आणि ही ज्ञानात्मक म्हणजे ह्या गटात नाही, साहचर्यवादी गटात तुम्हाला फसवण्यासाठी हे टाकतात. पण क्ल्यू दिलेला असतो ज्ञानात्मक, तरी आपल्या लक्षात येत नाही ते. मग नंतर ह्या मात्र ज्या 2 उपपत्त्या आहे ह्या यांच्या परिवारातल्या आहे, पण ह्या सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाला नाही. गँगने यांची श्रेणीबद्ध उपपत्ती असेल आणि टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती असेल. ह्या 2 उपपत्त्या आपल्या अभ्यासक्रमाला नाही, परंतु या गटात आहे. गँगने फसवण्यासाठी एकदा विचारले गेले होते, टॉलमन सुद्धा विचारले गेले 2018-19 मध्ये. तर त्यामुळे हे सुद्धा तुम्ही काय करा, असे तक्ते तयार करून ठेवा. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके चला. त्यानंतर पहा बांधवांनो, वेळ कमी असल्यामुळे मी फास्ट घेतो आणि नंतरच्या काळामध्ये जर कधी मला वेळ मिळाला तर मी ही सगळ्या उपपत्त्या तुम्हाला छान पद्धतीने एकदा समजून सांगेन. आधुनिक गटामध्ये फक्त 2 उपपत्त्या मोडतात, डॉक्टर ब्रुने यांची प्रबुद्ध संपादन उपपत्ती आणि अल्बर्ट बांदोरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. आता हा सुद्धा प्रश्न, याच्यावर 2च उपपत्त्या पण बऱ्याच वेळा विचारल्या गेलेल्या आहेत. चला याचा एक स्क्रीनशॉट घ्या पटकन, फास्ट. तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल, कारण पुस्तकामध्ये सर्व ह्या एकत्र नाहीये, वेगवेगळ्या पानावर वेगवेगळ्या उपपत्त्या आहे. तुम्हाला हे एकत्र आल्यामुळे तुम्हाला तुलना करता येते कोण कोणाचं काय आहे. जशी आपली कुंडली असते का परिवाराची, तशी उपपत्त्याची कुंडली पाहिजे. मग एखाद्या उपपत्तीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकात काय असतं म्हणजे बांधवांनो, थेरॉटिकल मटेरियल असतं, त्याचं आपल्याला अशा गटात रूपांतर करावं लागतं. आपण पहिली उपपत्ती या ठिकाणी पाहून काय करूया, थांबूया. मग आता तुमचे कोण आहे पहिले, थॉर्नडाईक हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहे. यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली होती. त्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये त्यांनी काय केलंय, मांजर आणि कुटपेटी आणि मासे हे त्यांच्या प्रयोगाचे साधन आहे. तुम्हाला प्रश्न मांजरावर सुद्धा यायला, म्हणून इथं प्राणी कोणता आहे, कोणी कोणत्या प्राण्यावर अभ्यास केलाय, प्रयोग केला ते माहिती पाहिजे. त्यानंतर पहा बांधवांनो, चुकत शिकणे, चुकाचं प्रमाण कमी करणे हे यांच्या उपपत्तीचा मूलमंत्र होता. आणि त्यांनी अध्ययनविषयक 3 नियम सांगितले. पहिला सज्जतेचा, दुसरा पुनरावृत्तीचा आणि तिसरा परिणामाचा. ओके, मी थोडं फास्ट घेतोय कारण वेळ नाही आपल्याला. त्यानंतर हे त्यांचं कोणतं कार्य झालं, मानसशास्त्रीय कार्य झालं. म्हणून तुम्हाला परीक्षेत पहिला साधा सोपा मुलांना प्रश्न ज्ञानावर आधारित की थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली, प्रयत्न प्रमाद बऱ्याच वेळा येऊन गेला. थॉर्नडाईक यांनी या ठिकाणी कशावर प्रयोग केला, मांजरावर केला, कसा केला, का केला, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर थॉर्नडाईक यांचे कोणते अध्ययनविषयक नियम आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे बांधवांनो. आणि त्यानंतर तुम्हाला आता प्रश्न यायचा बाकी आहे तो म्हणजे त्याचं शैक्षणिक महत्व ह्या सगळ्या घटकावर येऊन गेलाय. मग काय, उद्दीपक आणि प्रतिसाद हे साहचर्यवादी उपपत्तीचं मूल मंत्र आहे. दुसरा, गरज आणि जिज्ञासा वृत्ती निर्माण करणे हे प्रयत्न प्रमाद उपपत्तीचं शैक्षणिक महत्व आहे. कारण त्या मांजरेला पहिले भूक लागली होती म्हणून तिनं तडफड केली,
तुम्ही या ठिकाणी तुम्हाला टीईटी पास व्हायचंय म्हणून तुम्ही 9:30 वाजेपर्यंत इथं शांत बसलेले, ही गरज आहे म्हणून गरज निर्माण करा, माणूस आपोआप त्याची वृत्ती काय होते, अभ्यासाची निर्माण होते. त्यानंतर परिस्थिती आणि प्रतिसाद या सुकर असतात. जर तुम्ही आज हे लेक्चर ऐकलं आणि तुम्ही असा अभ्यास केला, जर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडले, तुम्ही काय म्हणता, ते एका लेक्चरने माझं आयुष्य बदललं आणि मी आज काय टीईटी पास आहे आणि मी जिल्हा परिषद शाळेवर काय आता रुजू झालेलो आहे. असं जीवनात काहीतरी प्रसंग येत असतात. म्हणून परिस्थिती जरी बिकट असेल, प्रतिकूल नसेल किंवा प्रतिकूल असेल, अनुकूल नसेल, तरी सुद्धा नंतर यश मिळवल्यानंतर जे सुख मिळतं ते चांगलं असतं, असं कोण सांगतो? थॉर्नडाईक. कारण मांजरीने आधी तडफड मडफड केली ती, पण ज्यावेळेस ती पिंजऱ्यातून बाहेर पडली, तिने मासे खाल्ले, तिला सुकर वाटलं. त्यानंतर त्यांनी अध्ययनविषयक 3 नियम सांगितले, त्या 3 नियमाचा वापर करावा. मग आता परीक्षेत प्रश्न कसा येईल? इथं परीक्षेत प्रश्न येईल गुरुजी की या विधानापैकी कोणतं चुकीचं विधान आहे? तुम्हाला म्हणतील ते थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाण उत्पत्ती मांडली, चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाण उत्पत्ती मांजरावरती प्रयोग केला, त्याबरोबर कुटपेटी आणि मासे हे त्याचं साधन होतं, चूक आहे बरोबर आहे? बरोबर आहे. आपल्याला माहिती पाहिजे चुकत चुकणे, चुकाचं प्रमाण कमी करणे हे त्यांच्या उपपत्तीचं मूलमंत्र होता, चूक आहे का बरोबर आहे? अगदी बरोबर आहे गुरुजी म्हणा. आणि त्यांनी अध्ययनविषयक 3 नियम सांगितले, सज्जतेचा, पुनरावृत्तीचा आणि परिणामाचा. हे सुद्धा गुरुजी काय म्हणा बरोबर आहे. आता त्यांच्या इथपर्यंत तुम्हाला 4 प्रश्न देतील, म्हणतील चुकीचा ओळखा, ते एखादा चुकीचा काहीतरी वाक्य टाकतील. आपल्याला माहिती पाहिजे की थॉर्नडाईकचं आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाहीये, ते वाक्य चुकलं. आणि लई जर खोलात गेले ते पेपर दुसऱ्याला, तर तुम्हाला म्हणतील ते शैक्षणिक महत्व कोणतं आहे, कोणतं नाहीये. मग पहिलं कोणतं आहे? उद्दीपक आणि प्रतिसाद, हे प्रयत्न प्रमाणच आहे. गरज आणि जिज्ञासा, हे सुद्धा प्रयत्न प्रमाणचं आहे. परिस्थिती आणि प्रतिसाद, हा सुद्धा प्रयत्न प्रमाणचा आहे. आणि अध्ययनविषयक 3 नियम सुद्धा काय प्रयत्न प्रमाणचे. अशा जर तुम्ही 22 उपपत्त्या जर तुम्ही चांगला अभ्यास केला, थेरॉटिकल नाही, पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ नका पाठ करू, मुद्दे काढा, मुद्दे. तुम्ही काही आता लहान लेकर नाहीये. आणि कधी काही अडचण आली तर ह्या नंबरवर फोन करा. मी प्रॉपर जालन्याचा आहे, मराठवाड्याचा आहे. माझ्या मराठवाड्याचे, माझे जालन्याचे लेकरं विकसित व्हावे, मोठे व्हावे, म्हणून मी साहजिकरित्या तुम्हाला कधीही मदत करेल. आणि साहजिकच हा कार्यक्रम ज्यांनी आज सांगितलेला आहे, घडून आणलाय, ते माझे मार्गदर्शक, माझे गुरु बंधू किंवा गुरुतुल्य कुमावत सर यांचा आग्रह होता म्हणून मी आलो. नेक्स्ट टाइम जर मला तुम्ही कधी बोलवलं तर आवर्जून मी तुम्हाला ह्या सगळ्या उपपत्त्या एक चॅप्टर तरी तुमचा असा पक्का करून देईन की त्याच्या बाहेर जर प्रश्न आलात मग म्हणायचं सुराज सर की तुम्ही स्पर्धा परीक्षेला शिकवत जाऊ नका आणि या ठिकाणी काही सांगत जाऊ नका. कारण मी कुठलाही चॅप्टर घ्यायच्या अगोदर आधी मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले जेवढे पुस्तक आहे ते सगळे वाचून काढतो आणि नंतर मी माझं मटेरियल बाहेर काढत असतो की परीक्षेत असं विचारलं जातं ना, आपण सुद्धा पुस्तकात किंवा शिकवताना असं जर शिकवलं तर मुलांना सोपं होईल. जो शिक्षक कुणाला म्हणतात अवघड गोष्ट सोपी करणाऱ्याला, काय अवघड गोष्ट सोपी करायची, ते मी दिलेले चार्ट 22 चॅप्टर आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तक्ते केले तर तुमचे 30 प्रश्नाचे 30 प्रश्न तुम्हाला बरोबर येणार. कारण तुम्ही ज्या गावाला जायचं त्या गावाचं रस्ते, त्या गावाचं अंतर, त्या गावाचं वैशिष्ट्य हे आपल्याला आधीच माहिती असलं तर सहज आपल्याला गावात जायला इंटरेस्ट येतो. पण जर माहितीच नसलं तर, म्हणून संत कबीर म्हणतात संगत करो बडो की तो बडत बडत जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. म्हणून तुम्ही चांगल्या लोकांची संगत करा, पॉझिटिव्ह विचार ठेवा. सकाळी 5ला उठा, जसं तुम्ही 12वीला उठायचे, जसं डीएडला उठायचे, जसं रात्रंदिवस एक अभ्यास करत होता. कारण 1 मार्काने जर टीईटी नापास झाले ना त्याचं दुःख लय वाईट असतं, खूप वाईट असतं. आणि आगामी काळात शिक्षक भरती होणार, 100% होणार. कारण ह्या सरकारने ह्या युवकांना अनेक काय दिले होते, अगोदरच्या सरकारने भूलथापा दिल्या होत्या. यांनी शब्द दिला होता की तुमचं पोर्टल बंद करू, शिक्षक भरती काढू, पोलीस भरती काढू, नोकर भरती काढू. हे त्या मोदीला सतत 17 वेळा नाव ठेवतात. तर मग यांना नीट करावं लागेल ना, नाही तर परत यांना जनता धाडा शिकवेल. म्हणून ह्यावेळेस 100% काय होणार माहिती का, भरती होणार आहे. कारण संस्था राष्ट्रवादीची आहे, संस्था काँग्रेसची आहे, त्यामुळे हे म्हणणार आहे की आपल्याला कर्मचारी लागणार आहे आणि हे कर्मचारी खुश होतील म्हणून भरती होणार. तुम्ही असं काहीतरी तुमच्यात असतील, काय खरं नाही, काय होणारच नाही भरती. अरे बाबा तू टीईटी पास तो आहे ना, तू 1 कोटी रुपये जरी घेऊन गेला संस्था चालकाला की माझा ऍपरोल काढा मला पगार सुरू करा, भेटू शकतो का पगार विदाऊट टीईटीच्या? भेटणार नाही.
त्यामुळे लक्षात ठेवा, आज सध्या महाराष्ट्रात 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहे. तुम्हाला रात्रंदिवस करावं लागेल मित्रांनो. आणि आता काय झालंय, रात्र झाली थोडी, सोंग झालेले जास्त. त्यामुळं ते धन्यवाद माना कुमावत सरांनी तुमच्यासाठी हा ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे. आणि तुम्हाला कधी मानसशास्त्र कधी कुठल्याही विषयाच्या संदर्भात काही लागत असेल तर आवर्जून त्या नंबरवर 9657451685 या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमचा काय करून घ्या, अभ्यास करून घ्या. आणि एवढं बोलतो थांबतो. आदरणीय आपले डॉक्टर कुमावत सरांची परवानगी घेतो की मी थोडंसं थांबतो. आता जवळपास 1.5 तास झालाय आणि मी बऱ्यापैकी काय केलंय सर, तुमच्यासारखं नाही पण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी प्रयत्न करतो. आणि तुमच्या शुभेच्छेने, तुमच्या मार्गदर्शनातून नक्कीच आज महाराष्ट्रातील जे काही मुलं आहे ते बऱ्यापैकी तुमच्या या शिष्याला काय करतात, एकलव्याला बऱ्यापैकी मानतात किंवा चालू आहे बऱ्यापैकी प्रयत्न. आदरणीय गुरुवर्य माझे कुमावत सरांनी आता समारोप करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. पूर्ण शब्द न शब्द आपल्या व्याख्यानाचा मी ऐकला, पूर्ण वेळ उपस्थित होतो. अतिशय प्रेरणादायी बोलणं तुमचं झालेलं आहे आणि त्यामुळे मुलं मला मेसेज टाकायला लागलेले आहेत की सर पुढच्या रविवारी सुद्धा एक व्याख्यान सरांचं ठेवा. मला फार आनंद वाटला. म्हणजे केवळ मानसशास्त्रच तुम्ही सांगितलं असं नाही, तर एकंदरीतच परीक्षा कशी आहे, परीक्षेचा अभ्यास कसा करावा, मुलांची परिस्थिती कशी आहे, प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा. तुम्ही मानसशास्त्राचं फार छान विश्लेषण केलं. पण मला त्यावरून असं वाटतंय की आता खरोखर सगळ्याच पेपरचं, सगळ्या विषयाचं विश्लेषण झालं पाहिजे, असं एक माझ्या डोक्यात तुमचं व्याख्यान ऐकताना आलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की या अनुषंगाने जर कोणी विश्लेषण करीत असेल तर ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा आता या अँगलने विचार करायला पाहिजे. मराठी असेल तर मराठीचा प्रश्न कसे आहेत त्याचं विश्लेषण करणं, प्रत्येक विषयात इंग्लिशचं विश्लेषण करा, गणिताचं विश्लेषण करा. कोणत्या, कारण ज्ञान पातळीवरचे जे प्रश्न आहेत सेकंदात उत्तर आलं पाहिजे, पण आकलन आणि उपयोजनावरचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी मात्र तुम्हाला विचार करावा लागेल आणि ते प्रश्न वेळ घेणार आहेत. आता बदलतं स्वरूप एमपीएससीचं मी पाहिलंय, बहुतेक तुमचा वेळ घ्यायला लागलेले आहेत प्रश्न. म्हणजे एमपीएससी वाले सुद्धा काय करतायत, जवळजवळ एक एक पानाचा एक प्रश्न 1 किंवा 2 मार्कासाठी देऊ लागलेले आहे. आणि त्यामुळे काय झालंय की ज्याची वाचनाची गती चांगली आहे तो पटकन पुढे चाललेला आहे, ज्याची वाचनाची गती कमी आहे तो मागे पडलेला आहे. त्यामुळे आपण वाचनाची गती सुद्धा वाढवा. ज्ञान पातळीचे प्रश्न तर नक्की क्षणार्धात सुटले पाहिजे, पण मात्र वेळेचं नियोजन महत्वाचं आहे. सुरासे सर, आपण अतिशय एक चांगल्या पद्धतीने एक गोष्ट सांगितली की वेळेचं नियोजन करा. मुलांनी सकाळी उठलं पाहिजे, वेळापत्रक तयार केलं पाहिजे, कोणत्या घटकाला किती मार्क आहेत त्यानुसार आपण त्याला किती वेळ द्यायचा आहे. टाइम इज मनी असं आपण म्हणतोय, आणि घटका गेली पळे गेली टोल वाजे ढनाना, आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणाना, एक वाक्य असं आहे. एकदा हा वेळ तुमच्या हातातून निघून गेला पुन्हा नाही. आणि मित्रांनो, फार सकारात्मक सुरासे सर बोलले की एमपीएससीच्या 3,000 जागा भरल्या जाणार आहेत, अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे टीईटी हा एक तुम्हाला गती देण्याचं काम करायला अभ्यासाला, पण अभ्यास थांबवू नका, कुठली ना कुठली ट्रेन भेटणार तुम्हाला. आणि त्यामुळे सुरासे सर आपलं खूप खूप धन्यवाद. अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन आपण केलेलं आहे. मुलांचं मला खूप मेसेज येत आहेत की आपण पुढच्या रविवारी पण वेळ द्यावा. जर आपल्याला शक्य असेल तर निश्चित पुढच्या रविवारी आपण वेळ द्यावा. थेरी असेल किंवा ज्या टॉपिकवर जास्त गुण असतील आणि जे टॉपिक महत्वाचे असतील यावर जर आपण पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं होईल. म्हणून मी तुम्हाला चैतन्य साधनेच्या वतीने विनंती करतो की आपण निश्चित वेळ द्यावा आणि इतर विषयाच्या अनुषंगाने काही विश्लेषण असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपलं मत मांडावं अशी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि सर्व विद्यार्थी, मला वाटतं आज पहिले असं व्याख्यान आहे की 400च्या पुढे संख्या गेली. यापूर्वी पण व्याख्यानं होते पण इतकी संख्या गेली नव्हती. तर मला वाटतं हे तुम्ही जे काही आव्हान केलं सुरुवातीला की तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा, ग्रुपवर टाका, एकाने एकाला तरी बोलवा, मला वाटतं त्याचा हा परिणाम झालेला आहे सगळा. म्हणजे
शिक्षकाकडे एक मार्केटिंग कौशल्य सुद्धा असलं पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. मी आपलं मुलांना फायदा व्हावा या अनुषंगाने केलं, पण एकदम छान वाटलं मला की आपण एक हे स्किल आहे खरं तर, आणि शिक्षकाकडे हे कौशल्य निश्चित पाहिजे. इतक्या वेळेस व्याख्यान झाले, मी इतकं कधीच बोललो नाही. आज तुमचं व्याख्यान झाल्यावर मला सुद्धा निश्चित बोलावं वाटलं. सर, आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मुलांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा वेळ द्यावा. फक्त टॉपिक आपण फोनवर चर्चा करू आणि पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना पत्रिकेच्या माध्यमातून मेसेज देऊ. पुन्हा एकदा सर आपले आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्यापासून पुन्हा रेग्युलर क्लासेस सुरू राहतील. पुढच्या रविवारचं आपण नियोजन करूया. थँक्यू व्हेरी मच. ओके.